नमस्कार, मी सरिता पवार. न्याय दरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणूक देशाची निवडणूक असून आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होणे गरजेचे आहे. यासाठी मागील 10 वर्षात केलेली कामे घेऊन घरोघरी पोहोचायचे असून महायुतीतील प्रत्येक पक्षाने पूर्ण ताकदीने काम करणे गरजेचे असल्याचे मत कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. अंबरनाथमध्ये महायुतीतील घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आज पार पडला. या प्रसंगी खासदार शिंदे बोलत होते. अंबरनाथ शहरात मागील 10 वर्षात नेहरू मैदान, शूटिंग रेंज, चांगले रस्ते, शिवमंदिर परिसराचा विकास, चिखलोली स्टेशन, नाट्यगृह अशी अनेक मोठी कामे झाली आहेत. अंबरनाथच्या रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्मसह अनेक सुविधा पुरवण्यात आल्यात. 5वी-6वी लाईन कार्यान्वित झाली असून लवकरच मेट्रो सुद्धा या भागात येणार आहे. मनंगड पट्ट्यात नळाद्वारे पिण्याचे पाणी पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यामुळेच ही कामे करणे शक्य झाल्याचे यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले. आता ही कामे आपल्याला जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवायची असून येत्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान होऊन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायचे असल्याचे खासदार शिंदे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, शिवसेना प्रवक्ते किरण सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, भाजपचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस भरत गंगोत्री, प्रदेश सचिव सोनिया धामी, भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे, शिवसेना महिला संघटक छायाताई वाघमारे, शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर, महिला शहर संघटक नीता परदेसी, मनसे जिल्हा संघटक संदीप लकडे, शैलेश शिर्के, शहराध्यक्ष कुणाल भोईर, मनसे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय आदक, जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले, भाजप शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर, महिला शहराध्यक्ष सुजाता भोईर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, मनीषा वाळेकर, प्रज्ञा बनसोडे, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी यांच्यासह महायुतीतील सर्वपक्षीय माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.